मुलीनं लव्ह मॅरेज केलं तर मुलगी संस्कारी नाही आहे असं समजलं जातं. पण समाजामध्ये आजकाल आई वडिलांनी दिलेले लग्न लावणं कितीतरी उद्ध्वस्त झालेले पाहिजेत. हुंड्यामुळे आणि छळ असल्यामुळे आणि प्रॉपर्टीमुळे खूप साऱ्या अशा अपेक्षा असल्यामुळे खूप साऱ्या मुलींचे नुकसान झालेले पाहिलेले आहेत तुम्ही. आणि खूप साऱ्या मुली जातीत लग्न न करता लव्ह मॅरेज असतं आणि शेवटी घरच्यांनी त्यांना विरोध करून लग्न नाही लावून दिलं तर ते पळून जाऊन लग्न करतात. ते कित्येक कुटुंब असे सुखी आहेत, ते जीवनामध्ये पुढे गेलेले आहेत आणि आईवडिलांनी लग्न लावून दिलेले कित्येक संसार आज उद्ध्वस्त झालेले पाहायला मिळालेले आहेत. त्यामुळे ना मुलीला नावं ठेवणे अगोदर आहे ना, लोक असे पण आहेत, मुलीच्या आईवडिलांनी लग्न लावून द्यायचं, तिच्या सुखदुःखामध्ये तिनं त्यांनी मुलीला सपोर्ट करायचा आणि मुलीनं अक्षरशः आईवडिलांचं सांभाळणं करता सासू सासऱ्यांना सांभाळत बसायचं. किती नावं ठेवले तर त्यांना सांभाळत बसायचं. आणि काही सासू सासरे तर असे आहेत की सुनेची प्रेग्नेन्सी डिलेवरी करत नाही येतं, पण मुलावरती, सुनेवरती आणि नातवंडावरती तो पहिला हक्क दाखवायला येतात. आणि याच ठिकाणी जर आईवडिलांनी डिलेवरी केली नाही आहे किंवा प्रेग्नेन्सीमध्ये साधं डोकावूनही पाहिलं नाही तर त्यांना सरळ बोलतात की तुमचा कुठल्याही प्रकारचा आमच्या नातवावरती हक्क नाही. इथंपर्यंत खालच्या स्तरावरती जाणारे लोक आहेत. तुम्ही केलं तर त्यांचा हक्क नाही आणि त्यांनी केलं तरी तुमचाच हक्क. असं कसं? त्या काय सुनेला काय कोणी डाउनलोड करून आणलं आहे का? तुम्ही कुठं विकत घेतलेलं आहे की नाही ना? तिलाही तिचे आईवडील आहेत, जसे तुम्हाला जन्म दिलेले आहेत तसं तिलाही जन्म देऊन मोठं केलेले तिचे आईवडील आहेत. तुम्हाला जितके तुमचे आईवडील प्रिय आहेत तितकेच तिला तिचे आईवडील प्रिय आहेत, हे कधीच विसरू नका. भले मोठे आले, मुलगा मुलगी समान आहे बोलायला, समान वागणूक द्या, तेव्हा मुलगा मुलगी समान होतील.